महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबद्दल प्रकाश आंबेडकरांनी भाकीत वर्तवलंय। आघाडीच्या जागा वाटपात ठाकरेंच्या शिवसेनेला फक्त 44 जागा मिळणार असल्याचा दावा त्यांनी केलाय। काँग्रेस 150 आणि शरद पवार 88 जागांवरती ठाम असल्यानं ठाकरेंच्या हाती फारसं काही लागणार नसल्याचं त्यांनी म्हटलं। तर आघाडीच्या जागा वाटपाचं मुख्य सूत्र काय असेल याचाही खुलासा त्यांनी केला। इंटरनली काँग्रेस असं ठरवतंय की आपण 150 जागेच्या खाली यायचं नाही आणि शरद पवारांनी ठरवलेलं आहे की 88 जागेच्या खाली आपण यायचं नाही। या दोघांचंही आपण असं टोटल केली तर 244 होतात अशी परिस्थिती आहे। याचा अर्थ सेनेला म्हणजे उद्धव ठाकरे शिवसेनेला फक्त 44 जागा सोडायला तयार आहेत अशी असणारी परिस्थिती आहे। जागा वाटपाला आम्ही बसतो, आम्हाला माहिती आहे काय गणित आहे। कोणीही आकडा घेऊन बसलेलं नाही आणि पवार साहेब तर नक्कीच नाहीत। आम्हाला माहिती आहे पवार साहेबसुद्धा या भूमिकेत नाहीत। किंबहुना पवार साहेब यांची भूमिका किंवा उद्धव साहेबांची भूमिका अत्यंत संयमी आहे की आपण तिघांनी एकत्र बसून जागांचं वाटप अशा प्रकारे करू की या राज्यात आपली सत्ता आलीच पाहिजे। त्याच्यामुळे पवार साहेबांनी एखादा आकडा घेऊन काही भूमिका घेतली आहे त्याच्यावरती माझा विश्वास नाही।